पंढरपूरमध्ये शक्तीपीठ महामार्गाविरोधात मोर्चा काढण्यात आलेला आहे। एकच जिद्द शक्तीपीठ रद्द अशी घोषणाबाजी देखील यावेळेला करण्यात आलेली आहे। शक्तीपीठ महामार्गामुळे अर्थकारण बिघडणार असल्याचा आरोप राजू शेट्टी करतायत। राज्यावरील कर्जाचा बोजा वाढणार असून यावेळेला शक्तीपीठ महामार्ग हा राज्यासाठी योग्य नाही असं राजू शेट्टी यांचं म्हणणं आहे। आषाढी एकादशीच्या महापूजेला येणाऱ्या मुख्यमंत्र्यांना शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची आणि शेतकरी कर्जमुक्तीची सुबुद्धी विठुरायानं द्यावी असं साकडं राजू शेट्टींनी आज विठुरायाला घातलेलं आहे। जोर जबरदस्ती करून खाकी वर्दीतल्या गुंडांना हाताशी धरून शेतकऱ्यांच्या जमिनी हिरावून घेण्याचं कारस्थान या महाराष्ट्रामध्ये चालू आहे। तुम्हाला रस्ताच करायचा असेल तर तो आहे तो रस्ता एक्सप्रेस करा, त्याच्या साईडला सर्व्हिस रोड करा स्थानिकांच्यासाठी, आणि त्यासाठी जमीन अधिग्रहित करायची गरज नाही, आधीच अधिग्रहित करून ठेवलेली आहे। मग हा नवा रस्ता कुणासाठी कशासाठी? जो 30-32 हजार कोटीमध्ये होणारा रस्ता 86,000 कोटी रुपये खर्च केल्यानंतर 50,000 कोटी रुपये कोणाच्या घशामध्ये जाणार आहेत? म्हणून देवा पांडुरंगा या सरकारला, या मुख्यमंत्र्यांना सुबुद्धी दे आणि हा निर्णय बदलण्याची त्यांना सुबुद्धी दे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।